नमस्कार. आज आपण बघणार आहे इस्री या पोर्टलवरून लँड यूज लँड कवर हा डेटा कसा डाउनलोड करायचा ते. लँड यूज लँड कवर म्हणजे हाऊ लँड इज युटिलाइज बाय ह्युमन्स फॉर व्हेरियस पर्पजेस. अवेलेबल असलेली लँड आपण ज्या वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापरतो त्याचंच क्लासिफिकेशन म्हणजे लँड यूज लँड कवर. मला इस्री या पोर्टलवरून लँड यूज लँड कवर हे डेटा डाउनलोड करायचा आहे. त्यामुळे मी सर्वप्रथम गुगल क्रोम ओपन करतो. क्रोम ओपन केलं की सर्च बारमध्ये इस्री लँड यूज लँड कवर असं सर्च करायचं. त्यानंतर लिंक्स शो होतील. त्यापैकी इस्री सेंटिनल-2 लँड कवर एक्सप्लोरर या लिंकवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इस्रीचं सेंटिनल-2 लँड कवर एक्सप्लोरर हे पोर्टल ओपन होईल. यामध्ये संपूर्ण जगाचा लँड यूज लँड कवरचा डेटा या पोर्टलवरती अवेलेबल आहे. सेंटिनल-2 ही सॅटेलाइट इमेज लँड यूज लँड कवर क्लासिफिकेशनसाठी यूज केले गेलेले आहे. इथे तुम्ही बघू शकता 2017 पासून ते 2024 पर्यंतचा लँड यूज लँड कवरचा डेटा या पोर्टलवरती अवेलेबल आहे. प्रत्येक डेटा हा वेगवेगळ्या क्लासेसमध्ये डिवायडेड आहे. ते क्लासेस आणि कोणता क्लास कोणत्या कलरने डिनोट केला गेलेला आहे हे इथे आपल्याला शो केला गेलेला आहे. तसेच राईट हँडला कोणता क्लास किती % आहे हे सुद्धा इथे आपल्याला शो केला गेलेला आहे. जर तुम्ही इयर चेंज केलं तर त्यानुसार इथे पर्सेंटेज पण चेंज होताना तुम्हाला दिसेल. मला महाराष्ट्राचा लँड यूज लँड कवर डेटा डाउनलोड करायचा आहे. सर्वप्रथम मी डाउनलोड जिओ टिफ या ऑप्शनवरती क्लिक करेन. ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर नवीन पेज ओपन होईल. यापैकी मला महाराष्ट्राचा डेटा हवा आहे, त्यामुळे मी आधी महाराष्ट्र या एरियावरती झूम करून घेतो. इथे तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या टाईल्स आलेल्या आहेत. त्यापैकी मला महाराष्ट्राचा एरिया हवा आहे, त्यामुळे मी या टाईल्सवरती क्लिक करतो. टाईल सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे 2017 पासून ते 2024 पर्यंत वेगवेगळे इयर दिसेल. त्यापैकी तुम्हाला ज्या कोणत्या इयरचा डेटा डाउनलोड करायचा आहे त्या डेटावरती क्लिक करा. मला 2024चा हवा आहे, त्यामुळे मी 2024 इयरवरती क्लिक करतो. एक नवीन विंडो ओपन होईल. तुम्हाला ज्या कुठल्या फोल्डरमध्ये तुमचा डेटा सेव्ह करायचा आहे ते तुम्ही करू शकता. सेव्ह तुम्ही इकडे बघू शकता डाउनलोड स्टार्ट झालेला आहे. डाउनलोड झालेली जिओटिफ फाईल ही आपण ArcGIS मध्ये ओपन करून बघूया. त्यासाठी मी सर्वप्रथम ArcGIS ओपन करून घेतो. ArcGIS मध्ये गेल्यानंतर ॲड डेटामध्ये गेल्यावर मी माझा डेटा डेस्कटॉपवरती ठेवलेला आहे, त्यामुळे तुम्हाला जी कुठे फोल्डरमध्ये तुम्ही तुमचा डेटा सेव्ह केलेला असेल ती फोल्डर सिलेक्ट करा. ही जिओटिफ इमेज आहे ती मी सिलेक्ट करतो. ॲड. इथे आपण बघू शकतो जी टाईल आपण इकडे सिलेक्ट केली होती तोच डेटा इकडे डाउनलोड झालेला आहे. क्रॉस व्हेरीफाय करायसाठी मी माझ्याकडे असलेली बाउंड्री सुद्धा लावून घेतो. मी महाराष्ट्राचा डेटा डाउनलोड केला होता, त्यानुसार बरोबर महाराष्ट्राची लँड यूज लँड कवरची जिओटिफ इमेज डाउनलोड झालेली आहे. त्यामध्ये तुम्ही बघू शकता वॉटर बॉडी या ब्ल्यू कलरनी इंडिकेट केला गेलेला आहे. सेटलमेंट और बिल्टअप एरिया रेड कलरने इंडिकेट केलेला आहे. प्रत्येक क्लासेस आणि त्यांचे कवर
त्याचं डिस्क्रिप्शन तुम्हाला वेबसाईटवरती मिळून जाईल. अशा प्रकारे आज आपण बघितलं इसेरिया पोर्टलवरून लँड यूज लँड कवर हा डेटा कसा डाउनलोड होतो. धन्यवाद.